नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। राजमाता जिजाऊ। स्वराज्याचा ज्यांनी घडवला विधाता, स्वराज्याचा ज्यांनी घडवला विधाता, धन्य त्या स्वराज्य जननी जिजामाता, धन्य त्या स्वराज्य जननी जिजामाता। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव वैष्णवी आहे। आज मी आपणासमोर राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे। सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। राजमाता जिजाऊ या एक थोर, पराक्रमी व आदर्श माता होत्या। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते। जिजाऊ लहानपणापासूनच जिद्दी, धाडसी व बाणेदार स्वभावाच्या होत्या। त्यांना अन्यायाविरुद्ध खूप चीड होती। त्या युद्धकला, तलवारबाजी व घोडेस्वारीमध्ये तरबेज होत्या। सन 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। त्यांना प्रतापवीर संभाजीराजे व छत्रपती शिवाजीराजे ही 2 पुत्ररत्ने लाभली। राजमाता जिजाऊ या एक दूरदृष्टीच्या, धैर्यवान व संस्कारक्षम माता होत्या। त्यांनी बालवयातच शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले। रामायण, महाभारत व वीरांच्या कथा सांगून त्यांनी शिवबाला धर्म, न्याय व पराक्रमाची शिकवण दिली। त्यांनी कठीण प्रसंगातही धैर्य सोडले नाही। त्यांनी रयतेमध्ये स्वाभिमान जागवला। त्यांच्या उत्तम संस्कारामुळेच शिवाजी महाराज आदर्श राजे झाले। राजमाता जिजाऊंच्या विचारातूनच मराठ्यांचे स्वराज्य उभे राहिले। अखेर 17 जून 1674 मध्ये राष्ट्रमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला। आजही राजमाता जिजाऊ आपल्यासाठी आदर्श आहेत। त्यांच्या जीवनातून आपण धैर्य, संस्कार आणि राष्ट्रप्रेम शिकले पाहिजे। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार। थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार। चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार। चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार। जय जिजाऊ, जय शिवाजी। धन्यवाद।